नमस्कार, मी विलास बडे। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। संध्याकाळचे 7 वाजलेत आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी दिल्लीतून येते। उद्या ऐतिहासिक दिवस आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत आणि या शपथविधी सोहळ्याच्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। पंतप्रधान मोदींच्या शपथविधीला सोनिया गांधी ज्या आहेत त्या हजेरी लावणार आहेत। काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी गुलाम नबी आझाद शपथविधीला हजर राहतील असं कळतंय। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आणखीन कोण कोण काँग्रेसकडून उपस्थित राहू शकते या शपथविधी सोहळ्याला? उद्या राष्ट्रपती भवनाच्या फोर्ड कोर्टमध्ये शपथविधी होणार आहे। दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथ घेणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं उद्या जवळपास 5000 लोकांना आमंत्रित करण्यात आलं। त्यापैकी बहुतांश जर बघितलं तर 1000 हे व्हीआयपी असणार आहे आणि त्यामध्ये खास करून काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी, वर्तमान अध्यक्ष राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, याशिवाय जर बघितलं तर विरोधी पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यासारख्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी आमंत्रण देखील स्वीकारलेलं आहे। राहुल गांधी येणार आहेत उद्या? हा, राहुल गांधी उद्या पोहोचणार आहे। राहुल गांधींनी या संदर्भात होकार दिलेला आहे। प्रियंका गांधीच्या संदर्भात अजूनही कुठल्या प्रकारचा स्पष्टता आलेली नाहीये आणि प्रियंका गांधींनी ज्या पद्धतीने त्यांना निमंत्रित केल्या गेलं की नाही गेलं हे अजूनही कोणी स्पष्ट केलं नाही, पण सोनिया गांधींना निमंत्रित केल्या गेलेलं आहे, त्यांनी होकार दिलेला आहे। राहुल गांधींना निमंत्रित केला गेला आहे, त्यांनी होकार दिलेला आहे। गुलाम नबी आझादांना निमंत्रित केला गेला आहे, त्यांनी होकार दिलेला आहे। मल्लिकार्जुन खरगेंना निमंत्रित केला गेला आहे, त्यांनी होकार दिला आहे। अशा प्रकारची माहिती। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तिकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोदींच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार नाहीयेत। मी शपथविधीला जाणार, ते माझं घटनात्मक कर्तव्य आहे असं त्यांनी जाहीर केलं होतं, पण भाजप शपथविधी सोहळ्याचं राजकारण करतंय म्हणून शपथविधीला जात नाहीये असं त्यांनी ट्विट केलंय। दरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन ही शपथविधीला जाणार नाहीयेत। दरम्यान या सगळ्या शपथविधीला कोणाला बोलवायचं कोणाला नाही याच्यावरून सुद्धा राजकारण पेटलेलं असताना आपण बघतोय की तिकडे पाकिस्तानला जे आहे ते मोदींनी यावेळेस बोलवलेलं नाहीये। नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत, पण उद्या संध्याकाळी राष्ट्रपती भवनाच्या आवारात भव्य सोहळा संपन्न होतोय आणि या सोहळ्याला देशविदेशातून तब्बल 3000 खास आमंत्रित पाहुणे आहेत, पण यात पाकिस्तानचे इम्रान खान नाहीयेत। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता का अक्षुण्ण रखूंगा। मैं संघ के प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। जो विषय संघ के प्रधानमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। 2014चा मोदींचा हा पहिला शपथविधी सोहळा भाजपच्या दृष्टीने ऐतिहासिक होता। त्या सोहळ्याला मोदींनी सार्कच्या सर्व राष्ट्रप्रमुखांना आवर्जून निमंत्रित केलं। त्यामुळे पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ त्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते। यावेळी मात्र हे चित्र दिसणार नाहीये, कारण यावेळी मोदींनी पाकिस्तानला आमंत्रण देणं जाणून बुजून टाळलंय। त्यासाठी निमंत्रितांच्या यादीत यावेळी सार्क ऐवजी
बिमस्टेक या संघटनेचा समावेश करण्यात आलाय। आता तुम्ही म्हणाल बिमस्टेक काय भानगड आहे, तर आधी बिमस्टेक आणि सार्क मधील नेमका फरक समजावून घेऊया। बिमस्टेक ही बंगालच्या उपसागरालगतच्या 7 देशांची संघटना आहे। यात भारत, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूतानचा समावेश होतो। तर सार्क म्हणजे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन, दक्षिण आशियाई देशांची ही एक प्रबळ संघटना आहे। यात अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचा समावेश होतो। बंगालच्या खाडीलगत असलेल्या या बिमस्टेकच्या संघटनेत पाकिस्तानचा समावेश होत नाही, म्हणून मोदींनी यावेळी जाणून बुजून सार्क ऐवजी बिमस्टेकला आमंत्रित केलंय। पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं बालाकोट एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं, पण त्यानंतरही मोदी आपल्या दुसऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी इम्रान खानला न बोलवून पाकिस्तानला योग्य तो संदेश देऊ पाहत आहेत। याचा दुसरा अर्थ असा की आगामी काळात मोदींच्या रडारवर पाकिस्तान हेच टार्गेट असणार हे जवळपास स्पष्ट आहे। पाहुयात पाकिस्तान मोदींच्या या कणखर भूमिकेतून काही धडा घेते का? ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली। एका बाजूला आपण बघतोय की मंत्रिमंडळात नेमकं कोण असेल याच्याबद्दल सुद्धा प्रचंड उत्सुकता आहे। नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या वाट्याला पुन्हा एक मंत्रिपद, कॅबिनेट मंत्रिपद येण्याची माहिती मिळते। अरविंद सावंत यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या अरविंद सावंत यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। शपथविधी सोहळ्याला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। भाजपला एकहाती सत्ता मिळालेली असली तरी शिवसेनेला सुद्धा मानाचं पान देण्याचा निर्णय भाजपनं घेतलेला आहे। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अखेर उदय नाव ठरलं, अगदी तसंच म्हणावं लागेल आपल्याला। अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे, कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंत्रिपदासाठी कोण असतील त्यांचं नाव जे आहे ते उद्या सकाळीच जाहीर करणार आहेत। त्यांचं नाव जे आहे अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडे सोपवणार आहेत। सध्या तरी आपण बघितलं की शिवसेनेकडनं अनेक नावांची चर्चा सुरू होती। राज्यसभेतले असतील, लोकसभेतले असतील, अशी खासदारांची नावं पुढे येत होती। मात्र सरतेशेवटी जे अंतिम नाव जवळपास फायनल झालेलं आहे ते अरविंद सावंत यांचं नाव झालेलं आहे, असं आपल्याला सूत्रांकडनं माहिती कळते। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातले अरविंद सावंत हे उमेदवार दुसऱ्यांदा त्यांची टर्म आहे। मात्र ते दुसऱ्यांदा टर्म असली तरी शिवसेनेमध्ये 5 टर्मचे देखील सिनियर खासदार ते आहेत। मात्र अमित शहा यांच्याकडनं एक निर्णय झालेला आहे सर्व एनडीए पक्षांसाठी की लोकसभेमधून निवडून आलेले खासदार असले पाहिजेत। राज्यसभेचे सध्या तरी आपल्याला खासदार नको, लोकसभेमधून निवडून आलेल्या उमेदवारांना आपण मंत्रिपद देऊया आणि त्याचबरोबर ते उमेदवार त्यांच्या पोर्टफोलिओला पूर्णपणे ते सक्षम असले पाहिजे। त्यामुळे तेच उमेदवार आपल्याला हवे जे सक्षम असतील असे। त्यामुळे अरविंद सावंत यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। मात्र खरं नाव हेच आहे का किंवा अन्य कोणता पर्याय आहे असू शकेल, हे नाव जे आहे ते उद्याच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये जाहीर करण्याची शक्यता आहे। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा शिवसेनेतल्या अनेक बड्या नेत्यांच्या नजरा सध्या मातोश्रीकडे लागलेल्या होत्या, पण भाजपमध्ये कुणाकुणाला संधी मिळू शकते, कारण भाजपनं सुद्धा मोठी ताकद महाराष्ट्राला दिलेली आहे, महाराष्ट्रातून दिलेली आहे आणि मोदींच्या मंत्रिमंडळात कुठल्या मराठी चेहऱ्यांची वर्णी लागू शकते आपण एक नजर टाकूयात। हे मराठी चेहरे देश चालवतील, त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोठी भूमिका त्यानंतर नितीन गडकरी यांनी बजावली होती। नागपूरमधून ते आता खासदार म्हणून पुन्हा निवडून आलेले सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर यांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते। संजय धोत्रे जे अकोल्यातून निवडून आलेले आहेत, प्रकाश आंबेडकरांचा त्यांनी पराभव केला। रावसाहेब दानवे जे 1.5 वर्षात परत आले होते दिल्लीतून, ते पुन्हा दिल्लीत जाणार अशी चर्चा। तर दुसरीकडे प्रकृतीच्या कारणास्तव अरुण जेटली यांनी स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली आहे। सरकारमध्ये मंत्रिपद नको अशी विनंती जेटलींनी एका पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे। जानेवारी महिन्यात कर्करोगावर उपचारासाठी अरुण जेटली यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली। तेव्हापासून जेटलींच्या तब्येतीच्या कुरबुरी सातत्याने सुरू आहेत, त्यामुळे प्रकृतीवर आणि उपचारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला वेळ हवा आहे। त्यासाठी आपल्यावर कोणतीही औपचारिक जबाबदारी सोपवू नये असं जेटलींनी आपल्या पत्रात म्हटलंय। अरुण जेटलींनी पंतप्रधान मोदींना जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रात नेमकं काय आहे आपण एक नजर टाकूया। अरुण जेटली आपल्या पत्रात म्हणतात, प्रचाराच्या दरम्यान मला दिलेली जबाबदारी मला पार पाडता आली, पण भविष्यात निदान काही काळासाठी मी कोणत्याही जबाबदारीपासून दूर राहणंच पसंत करेन।
त्यामुळे मला माझ्या प्रकृतीवर आणि उपचारांवर लक्ष केंद्रित करता येईल. मला स्वतःसाठी आणि माझ्या तब्येतीसाठी काही काळ मिळावा अशी औपचारिक विनंती मी तुम्हाला करतो. आणि म्हणूनच नव्या सरकारमध्ये तूर्तास तरी मला कोणतीही जबाबदारी देऊ नये ही विनंती. अर्थातच सरकार किंवा पक्षासाठी अनौपचारिकरित्या कोणतेही काम करण्यासाठी माझ्याकडे भरपूर वेळ उपलब्ध असेल. तुमचा विश्वासू अरुण जेटली. निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिवायडर इन चीफ असं संबोधणाऱ्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मॅगझिन टाइमनं आता निकालानंतर अक्षरशः कोलांटोडी घेतली आहे, घुमजाव केलाय. मोदींना टाइम मॅगझिननं 10 मेच्या अंकात भारताचा प्रमुख विभाजक असं संबोधलं होतं आणि त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. दरम्यान आता लोकसभा निवडणूक निकालात देशभरातील जनतेनं मोदींना भरभरून मतदान दिलं, बहुमत दिलं. त्यानंतर टाइम मॅगझिननं कोलांटोडी घेत नवा लेख प्रकाशित केलाय आणि मोदींनी भारताला कशा प्रकारे एकसंध बनवलंय, जे दशकात सुद्धा कोणत्याही पंतप्रधानाला जमलं नाही, असं मत त्यांनी या नव्या लेखात व्यक्त केलंय. त्यामुळे टाइमची नेमकी भूमिका काय किंवा टाइम की बात अशा वरून सध्या त्यांना ट्रोल केलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावरून राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यामुळेच आज नवी दिल्लीत राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. राहुल गांधींची मनधरणी करण्यासाठी एका बाजूला नेत्यांची रीग लागलेली असताना कार्यकर्ते सुद्धा आता तिथं मैदानात उतरलेत आणि राहुल गांधी यांनी आपल्यासाठी पक्षाचं नेतृत्व करावं अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी 3 आरोपी डॉक्टरांना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान पायलच्या पाठीवर मारहाणीच्या खुणा आढळून आल्यानं सरकारी वकिलांनी पायलच्या मृतदेहाचं पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला धक्कादायक वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय अशी चर्चा आहे. डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी विविध संघटना या अशा आक्रमक झाल्यानं पोलिसांनी रात्रीतून या 3 आरोपी महिला डॉक्टरांना अटक केली आणि कोर्टासमोर हजर केलं. या तिघींवर ॲट्रॉसिटी, रॅगिंग आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासंबंधीचं कलम 306 लावण्यात आलं. पायलच्या पाठीवर मारहाणीच्या खुणा आढळल्यानं तिच्या मृतदेहाचं पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. सतत छळापोटी नंतर ही तिची हत्या झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही आज कोर्टामध्ये रिमांड हजर केलं. त्या आरोपींचं कोर्टाला सांगितलं याच्यामध्ये आम्हाला पोलीस कस्टडीची गरज आहे. पोलीस कस्टडी येऊन तपास होणं गरजेचं आहे आणि यातले पुरावे गोळा करणं बाकी आहे, सुसाईड नोट करणं बाकी आहे, म्हणजे कॉल रेकॉर्ड्स वगैरे घेणं बाकी आहे आणि डॉक्टरांशी काय त्यांचे संबंध आहे, याला त्या आरोपींना कुणी वाचवलं, कुणी प्रयत्न केला, तसंच त्या संदर्भात त्यांची अटक व त्यांची सस्पेन्शन या संदर्भासाठी आम्हाला पोलीस कस्टडीची गरज आहे. त्यामुळे संपूर्ण सुनावणी होऊन आज कोर्टाने माननीय न्यायालयाने 31 तारखेपर्यंत जी पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे. दरम्यान बचाव पक्षाने मात्र या संबंधीचे सर्व आरोप फेटाळलेत. पायलनं गृहकलहातून आत्महत्या केली असावी असा दावा आरोपींच्या वकिलांनी केलाय. तसंच आरोपींपैकी डॉक्टर भक्ती या स्वतः रिझर्व्ह कॅटेगरीतून येत असल्यानं त्या जातीवाचक बोलतीलच कशा असंही बचाव पक्षानं म्हटलं. त्यावर सरकारी पक्षानं बचाव पक्षाचे सर्व दावे खोडून काढत या कटामागे वरिष्ठांचा काही सहभाग आहे का याचाही तपास करायचा असल्याचं सांगत पोलीस कोठडीची मागणी केली आहे. दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं आरोपी डॉक्टरांना 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. प्रफुल्ल साळुंखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे अखिल भारतीय हिंदू महासभेतर्फे अलीगडमध्ये सावरकरांच्या जयंतीनिमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हिंदू महासभेच्या राष्ट्रीय महासचिव पूजा शकून यांनी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना चक्क शस्त्रांचं वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दरम्यान ही तीच महिला आहे जिनं काही दिवसांपूर्वी महात्मा गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या चालवल्या होत्या. तेव्हापासून ती चर्चेत आली. तर हे शस्त्र त्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी देण्यात आल्याचं तिनं सांगितलंय. पण या अभ्यासाच्या वयात असलेल्या मुलांच्या हाती पुस्तक देण्याऐवजी शस्त्रास्त्र दिल्या गेल्यानं सर्व प्रकरणावर मोठी टीका होतीये.
नंतर बातमी आहे कोलकात्यामधल्या आगीची। कोलकात्यामधील पार सर्कस मार्केटमध्ये भीषण आग लागली। ही आग इतकी भीषण होती की आग विझवण्यासाठी 12 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। लाकडाच्या दुकानाला ही आग लागल्यानं दुकानातील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अजून कळू शकलेलं नाहीये। याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ब्रेक नंतर काही खास कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।